हिंदीमध्ये शंभू गाथा सांगणारा हा मुलगा मराठी आहे, हे कोणाला माहीत नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. शंभू गाथेबद्दल आपल्याला बोलायचं आहे. पण तुमच्यासाठी हे छत्रपती काय? छत्रपती सर्वस्व आहे. छत्रपती म्हणजे मला जर आता माझे शो पूर्ण भारतात होतात. हां. तर भारतात जेव्हा-जेव्हा जाण्याचा मौका भेटतो किंवा जास्त करून बंगळुरूला जातो. हं. तर बंगळुरू कधी आपलं होतं वगैरे हे भावना वाचल्यामुळं मला माहिती आहे, की आहे. आता कदाचित बंगलोरच्या तिथल्या लोकांना माहीत नसेल ते. हो. पण तिथं गेलं की आवर्जून मग मी छत्रपतींचा उल्लेख वगैरे करतो. कारण एक आपलंसं आहे ते. आपली अस्मिता आहे. आपली अस्मिता आहे, आपला कणा आहे, हां. आपली ऊर्जा आहे. म्हणजे छत्रपती काय आहे? छत्रपती नजर आहे. छत्रपती म्हणजे जिगर आहे. हं. छत्रपती म्हणजे आग आहे. छत्रपती म्हणजे वाघ आहे. छत्रपती म्हणजे तेग आहे. छत्रपती म्हणजे वेग आहे. हं. राजा म्हणजे छत्रपती. हं. सर्जा म्हणजे छत्रपती. ऊर्जा म्हणजे छत्रपती. अहो दर्जा म्हणजे छत्रपती. बरोबर. पण तुम्हाला असं का वाटलं? तुम्ही शंभू गाथा आज छावा सिनेमाच्या निमित्तानं सगळीकडे शंभूराजांचं जे कर्तृत्व आहे, ते कर्तृत्व अगदी घराघरापर्यंत, इतर भाषिकांपर्यंत पोहोचतंय. पण तुम्ही शंभू गाथेच्या माध्यमातून हिंदीतून ही शंभू गाथा तुम्ही लिहिलेली आहे. तुमच्या त्या शंभू गाथेतला एक उल्लेख मला खूप छान वाटला. जेव्हा शंभू महाराज औरंगजेबाला 2 वेळा भेटले त्यांच्या हो. पूर्ण आयुष्यामध्ये. त्या 2 भेटीच्या अंतराच्या नंतर 23 वर्षांनी जेव्हा भेटले, तेव्हा तुम्ही त्याचं वर्णन खूप सुंदर केलेलं आहे. आणि ते वर्णन मला वाटतं प्रेक्षकांना सुद्धा ऐकायला नक्की आवडेल. नक्कीच. एक वेळा भेटले होते ते आग्र्याच्या सुटका आपण म्हणतो जी हां. आहे. तर तेव्हा 9 वर्षाचे संभाजी महाराज थोरल्या छत्रपतींसोबत आणि एक जे दस्त झाले, कैद झाले. हं. तर तेव्हा 32व्या वर्षी. तर ते जे एक 23 वर्षांचा गॅप आहे. त्यानंतर औरंगजेबाने 9 वर्ष घातली होती त्याची संभाजीला शोधता. हं. म्हणजे मी शंभू गाथेत पण लिहिलंय की 9 साल लढा, 9 साल बढ़ा, 9 साल से सीना तान खड़ा, 9 साल से औरंग जूझ रहा बस एक फतेह की आस लिए, 9 साल दुआ ना दर्ज हुई तस्बीह इबादत पास लिए. यहाँ जमी पे बैठा हाथी कैसे रोकता उड़ते परिंदे को, वो खुदा भी कैसे खारिज करता इस नेक खुदा के बंदे को. इतकं पळवलं होतं औरंगजेबाला त्यांनी, इतकं जास्त पळवलं होतं त्यांनी. तर कुठेतरी आता ती जी भेट लिहायची त्यात औरंगजेबाचा आक्रोश पण लिहायचा आहे. आनंद पण लिहायचा आहे आणि एक जिंकल्याची फिलिंग जी आहे त्याच्याकडे ती. पण शेवटी त्या फिलिंगला सडेतोड उत्तर देणं की तू जिंकला नाही आहेस मला पकडून, तू हारलायस. तू जर फेअर गेम खेळला असता, रॅशनली मला पकडला असता, इट्स ओके. तू मला फितुरीनं पकडलेस, माझे लोक फोडून कपटीपणा केलाय. कपटीपणा केलायस ना, तर तू जिंकूच शकत नाही. म्हणून तो प्रसंग लिहिला होता की 23 साल पश्चात संभाजी औरंग के सामने पेश हुए, नजारे का इस लुत्फ उठाने मुगलजादे खामोश हुए. सगळ्यांना वाटलं 100% मतलब सगळ्यांना वाटलं की आता हा इतका दस्त झालाय, दोघं जण उरली आहेत, कवी कलश आणि हे, आणि आता यांना पगडी फेकण्याशिवाय काय अर्थ नाही, पर्याय नाही आहे. सॉरी, शरण येतील. शरणी येतील हे, आणि सगळेजण ते शरणी येतील या वाट बघतायत सगळे दरबार, त्यांच्या औरंगजेबाच्या दरबारातली लोक, की आता शरण येईल, मग शरण येईल. तर तो सीन मला दाखवायचा होता की शरण कधी येणार नाही आहेत, हं, हं. कारण थोरल्याचे दाखले आहेत ते. हं. 23 साल पश्चात संभाजी औरंग के सामने पेश हुए, नजारे का इस लुत्फ उठाने मुगलजादे खामोश हुए. 100% यकीन था सबको संभाजी घुटने टेकेगा, जहांपना के कदमों में अपना राज मुकुट वो फेंकेगा. पर औरंगजेब ही जानता था ये गर्दन नहीं झुकने वाली, बाप की भांति लड़ेगा जब तक धड़कन नहीं रुकने वाली. अब सोचो कि तुम मौजूद वहाँ हो संभाजी औरंग के सामने, काँप उठेगा बदन तुम्हारा इन नजरों की जंग के सामने. फतवाए आलमगिरी एक तरफ और दूजी और सियासत आवाम, एक सिखाता शरीयत सबको, दूजे को हर धर्म समान, एक की शान और शौकत मतलब एक चौथाई विश्व आवाम, एक की दौलत इतनी ही बस बुद्ध कृष्ण सा जीवन ज्ञान. एक ने बदले धर्म कईयों के, गर्दन पर रखकर शमशीर, एक ने सबको यही बताया हर मजहब की एक तामीर. अब तुम ही चुनो इन दोनों में से कहाँ पे धागे कच्चे हैं, औरंग गलत या संभाजी, ये तो हर कोई पूछे है. तभी संभाजी के करीब आकर पूछे कुछ औरंग ने सवाल, लूट कहाँ रखी है संभा, हम सोच सोच कर हुए बेहाल. और हाँ चल ये भी बता दे कौन थे काफर अब तक जो तुझसे मिले हुए, हम पूछ पूछ के थक गए देख, पर सभी के मुंह यहाँ सिले हुए. तो सांग म्हणतोय. हं. तेवढ्यात संभाजी महाराज साखळदंडात दस्त असताना देखील, संभाजी की नजर उठी तब, होठों पे मुस्कान लिए, कि पैदा ही हम रुद्र हुए हैं, हाथों पे अपनी जान लिए, मेरे बाप के पैरों में है दौलत, हं.
जा जाकर उसे तो हासिल कर और इसी बहाने कदम छू लेना, पर पहले खुद को उस काबिल कर। और रही बात तेरे दूजे प्रश्न की, तो हम मिट्टी से बेईमान नहीं, अपनों की जान में अपनी जान, हम तुझ जैसे हैवान नहीं. आता क्या बात. 1/4 जगावर राज्य करणारा आलमगीर आहे तो, चिडणारा साहजिक आहे. हो. तो चिडला, आग बबूला हुआ बादशाह ये अल्फाज सुनते ही, मनशा नहीं थी उसकी एक और लफ्ज भी सुनने की, नजर तेरी चुभ रही है हमको. आणि तुम्हाला जे म्हटलं की मला आपलं बोलणं झालं की मला 1.5 महिना फक्त एंड लिहायला लागला, 1.5-2 महिने. ते एंड हा होता कि नजर तेरी चुभ रही है हमको, है याद दिलाती सिवा की उस, अभी भी उसको याद करूँ तो रोंगटे होते हैं महसूस. सरिया घुसाकर फोड़ दो इन्हें अब और न हम सह पाएंगे, जुबा काट दो काफर की ताकि हर हर ना कह पाएंगे. नाखून उखाड़ो खाल उधेड़ो जब तक ना घुटने टेकेगा, हमसे बगावत का नतीजा आज जमाना देखेगा. अमन जिसने सिखाया जगत को उस कुरान का तो इल्म धरो, और कौन खुदा कहता है तुम इस हद तक गिर कर जुल्म करो. ये 1-2 नहीं 40 दिन आका के हुक्म पे अमल उठा, हर रोज औरंग पूछ रहा क्या झुकने को वो कबूल हुआ. आणि लोक येऊन सांगायचे, हुजूर हुजूर जुबा काटी आंखें फोड़ी उसकी दोनों बाहें तोड़ी, नाखून उखाड़े खाल उधेड़ी गोल घुमाकर टांग मरोड़ी, नमक लगाकर जख्म जलाए गोश्त के टुकड़े कुत्तों को खिलाए, पर मजाले शिकस्त को कबूल करे. हुजूर के हम कुछ भूल रहे हैं. मुळात एक महत्त्वाची गोष्ट विसरत होते. पहिले तर तुमको हार मुबारक. आणि ही माझी लिबर्टी घेतली ॲज रायटर म्हणून मी व्यक्त झालो कि पहले तो तुमको हार मुबारक, चाल गलत तुम खेल रहे, सिर्फ जिस्म काटा है तुमने, संभाजी तुम भूल रहे. बचपन से है दर्द सहा वो इसके लिए नई बात नहीं, क्या क्या घिनौने जख्म सहे है हरगिज तुझको ज्ञात नहीं, कलेजा नहीं है उसका वो बस पत्थर का एक गोला है, बड़ी बेदर्दी से भूतकाल में नियति ने जिसे टटोला है. नज़रों की रोशनी छीनी पर नजरिया ना तुम छीन सके, अरे कहो कि कायर नज़र को अपनी उसकी नज़रों में दे ना सके. जुबा काटा चलो बता दिया, तुम वाकई शास्त्र से डरते हो, हम राम कृष्ण को गाते हैं तुम बात शस्त्र से करते हो. इतनी आयतें पढ़कर भी मुगलों के पल्ले पड़ा नहीं, इतिहास खुद एक सबूत है, शस्त्र शास्त्र से बड़ा नहीं. आखिर सर कलम का हुक्म सुना वो खुद के घमंड को मार गया, आलमगीर मुइनुद्दीन मोहम्मद संभाजी से हार गया. क्या बात.